थँक्यू मॅडम. गुड मॉर्निंग सर. थँक्यू मॅडम. Welcome थँक्यू and good morning. Introduce yourself. सर मॅडम, माझं नाव तुषार दादा सुटेंबे. मी इंदापूर तालुक्यातील व्याळी या गावचा रहिवासी आहे. मी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण माझ्या मूळ गावी भैरवनाथ माध्यमिक विद्यालय व्याळी येथे पूर्ण केले आहे. माझं उच्च माध्यमिक शिक्षण मी माझ्या तालुक्याच्या ठिकाणी इंदापूर येथे पूर्ण केलेलं आहे. मी माझं ग्रॅज्युएशन माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी महाविद्यालय पुणे येथून कम्प्लीट केलेलं आहे. माझ्या फॅमिलीमध्ये माझे वडील, माझी आई आणि माझा मोठा भाऊ आहे. ऍग्रिकल्चर कधी पास आउट? मॅडम 2021 ला ऍग्रिकल्चर पास आउट आहे. याच्या अगोदर कोणत्या एक्झाम दिलेल्या आहेत? हा मॅडम, मी सध्या एक्साइज कॉन्स्टेबल म्हणून सिंधुदुर्ग येथे कार्यरत आहे आणि 2020, 2022 आणि 2023 या तीन इयरच्या PSI मेन्स आणि इंटरव्ह्यू दिलेला आहे. 2023 मध्ये माझं PSI मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. 2023 मध्ये PSI. येस मॅडम. आता जॉब नाही मॅडम, 2022च्या PSI चा सध्या ट्रेनिंग चालू आहे. त्यामुळे अजून 2023च्या बॅचच्या फेब्रुवारी मध्ये ट्रेनिंग येणार आहे. सध्या एक्साइज कॉन्स्टेबल म्हणून सिंधुदुर्गला जॉब करत आहे, ग्रुप सी. येस फॉरेस्ट कडे येण्याचा कल कसं? मॅडम, लहानपणापासूनच मी ग्रामीण भागाकडे वाढल्यामुळे व्याळी या गावाच्या नजीकच कडबनवाडी येथे चिंकारा संरक्षण आणि जैवविविधता वन उद्यान आहे आणि त्यामुळे लहानपणापासूनच फॉरेस्ट एरियाची संलग्नता असल्यामुळे चिंकारा वगैरे प्राण्यांशी संपर्क आलेला आहे. आणि माझं ग्रॅज्युएशन सुद्धा ऍग्रिकल्चर मध्ये झाल्यामुळं मला वनांबद्दल आणि प्राण्यांबद्दल इंटरेस्ट आहे. कडबनवाडी गेले? येस मॅडम. काय आहे ते? चिंकारा संरक्षण आणि जैवविविधता वन उद्यान आणि वन्यजीव सफारी आहे मॅडम. गौताळ प्रदेशातील भारतातील पहिली सफारी आहे. कशामध्ये? म्हणजे क्षेत्र संरक्षित आहे का? कसं? संरक्षित क्षेत्र आहे. त्याला अभयारण्य म्हणू शकतो? नाही मॅडम. का बरं? अभयारण्यासाठी जे स्पेसिफिक क्रायटेरिया आहेत ते तिथं कम्प्लीट होत नाहीत मॅडम. ओके. कोणते क्रायटेरिया? क्रायटेरियामध्ये स्टेट गव्हर्नमेंट त्यासाठी अभयारण्य म्हणून कोर आणि बफर झोन आधारित नोटिफिकेशन काढणं गरजेचं आहे मॅडम. कोणत्या ऍक्ट? इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 मॅडम. आणखी तिथं कोणते प्राणी चिंकारा सोडून? चिंकारा सोडून मॅडम तिथं प्रामुख्याने ससा, कोल्हे, तरस आणि लांडगा मॅडम आढळतात. तुम्हाला काय वाटतं जी चालू आहे सफारी ती योग्य आहे? येस मॅडम, सफारी योग्य आहे. कारण आता त्या भागामध्ये मागील 3 ते 4 वर्षामध्ये जवळपास 3.5 लाख पर्यटकांनी तिथं व्हिजिट केलेले आहे. आणि मॅडम असा प्रचंड असा चांगला एक पर्यटनाची संधी इंदापूर तालुक्यामध्ये डेव्हलप होत आहे मॅडम. पण पर्यटकांबरोबर त्याचे काही दुष्परिणाम तुम्हाला काय वाटतं? मॅनेजमेंटच्या दृष्टीने काय आहे? मॅडम, जास्त असे काही परिणाम नाहीत, पण वाईल्ड आपले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे फॉरेस्ट गार्ड वगैरे त्यांचं ऑब्झर्वेशन चालू असते. त्यामुळे पर्यटकांना तिथे कोणतीही प्लॅस्टिकची वस्तू वगैरे घेऊन जाण्यास परमिशन नाही. प्रत्येक पर्यटकाची गेटवर चेकिंग होऊन त्यांना सोबत जर कॅमेरा किंवा काही इतर वस्तू घ्यायच्या असतील ज्याला ऑफिशियली परवानगी आहे तर त्यासाठी विविध प्रकारचे चार्जेस पे केलेले आहेत. जसे की कॅमेरासाठी 300 रुपये चार्जेस आहेत, 2 व्हीलर साठी 400 रुपये आणि 4 व्हीलर साठी 500 रुपये वन विभागाकडून घेतात. वाईल्ड लाईफ सेन्सस कधी अटेंड केलं? वाईल्ड लाईफ सेन्सेस मॅडम कडबनवाडी एरियातच ते बौद्ध पौर्णिमेला वाईल्ड लाईफ सेन्सेस चंद्राच्या प्रकाशाचा आधार घेऊन आणि ज्यावेळेस पाण्याचं दुर्भिक्ष असतं त्यावेळेस प्राणी पाणवठ्याच्या ठिकाणी येतात. त्यावेळेस 6वी मध्ये असताना आणि 8वी मध्ये असताना अटेंड करत होतो. तुमच्या एरियाच्या जवळ कोणती वाईल्ड लाईफ सेन्चुरी? काय मॅडम? तुमच्या एरियात तुम्ही जिथं राहता व्याळी जवळपासच्या एरियात कोणती वाईल्ड लाईफ सेन्चुरी तुमच्या? वाईल्ड लाईफ सेंच्युरी मोरगाव सुपे मॅडम, बारामती येथे. मोरगाव येथे प्रामुख्याने चिंकारा, कोल्हा आणि ससा हेच प्राणी प्रामुख्याने आढळतात. कडबनवाडीचं जे चालू आहे आता म्हणजे पर्यटक यायला लागले त्यामुळे चांगलं इंदापूर तालुक्याला पण नाव मिळालं, तिथल्या क्षेत्राला पण नाव मिळालं. पण याच्यामुळे जे वाईल्ड लाईफ आहे त्यांचे जे लाईफ सायकल होतं याचं काही डिस्टर्बन्स आहे का?
नाही मॅडम, पर्यटकांसाठी सफारीसाठी एक रूट केलेला आहे. त्या रूटमुळं अशा पद्धतीने रूट डिझाईन केलाय की वाईल्ड लाईफला कमीत कमी प्रमाणात डिस्टर्बन्स होईल मॅडम. JFMC बद्दल काय सांगू शकता? JFMC जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी. तर या कमिट्यांची स्थापना मॅडम या कमिट्यांची स्थापना वन्यजीव क्षेत्रामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटला मदत करण्यासाठी ज्या ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी ज्या वाईल्ड लाईफ एरियामध्ये ग्रामपंचायत आहेत त्यांच्या मार्फत कमिट्या डिझाईन करण्यात आल्या आहेत. आणि या कमिट्या आदिवासी एरियातील लोक आणि वाईल्ड फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या संयुक्ततेने काम करतायत मॅडम, की वेगवेगळ्या प्रकारची कामं जसे की फॉरेस्ट कन्झर्वेशन, प्रोटेक्शन आणि त्या JFMCला काही अधिकार देण्यात आलेले आहेत. जसे की त्यांनी एक ठराविक कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना वाईल्ड जे मायनर प्रोडक्ट आहेत फॉरेस्ट मधील ते गोळा करण्याचे आणि त्यांची विक्री करण्याचे अधिकार दिलेले आहेत. तुमच्या गावातले JFMC असं कुठलं प्रोडक्ट आहे का गावामध्ये? JFMC आहे, पण मॅडम सध्या तरी आतापर्यंत असं काही कोणता सोर्स नाही की JFMCला त्यातून आर्थिक बेनिफिट मिळू शकतो मॅडम. पर्यटनच आहे, पण सध्या ते फॉरेस्ट डिपार्टमेंट कडेच आहे. JFMC थ्रू नाही होत तुमच्या इथे? नाही मॅडम सध्या. आणि होतं शेअरिंग अजून माहिती पण होतं. इंदापूर तालुक्यामध्ये कडबनवाडी सोडून आणखी कोणते असे वाईल्ड लाईफ सापडेल असे एरियाज कोणते? फ्लेमिंगो साठी संरक्षित क्षेत्र आहे कुंभरगावला मॅडम एक आहे. अच्छा. फ्लेमिंगो सोडून इतर कोणते पक्षी सापडतात? फ्लेमिंगो सोडून फ्लेमिंगो हा मायग्रेटरी पक्षी सापडतो आणि त्याचबरोबर मग बाकीचे लोकल पक्षी सापडतात मॅडम. नाव सांगू शकत का? लोकल पक्ष्यांमध्ये जनरली चिमणी, कावळा, काही प्रमाणात सीझनल ते मोर सापडतात. तर काही ठिकाणी बदकांचंही अस्तित्व आहे मॅडम पाण्यामध्ये. सो थोडंसं डायव्हर्ट करू, ठीक आहे. क्वेश्चन आन्सर देतात आणि मॅमने 2 वेळा विचारलं की टुरिझम मुळे कुठल्या प्रकारे इम्पॅक्ट होतो. तुझं जस्टिफिकेशन होतं नाही, राईट, की नाही टुरिझम म्हणून फार इम्पॅक्ट होत नाही. परंतु आपण पाहिलं तर प्रत्येक वेळेस वेस्टर्न घाटावर ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळेस हेच बोललं जातं की टुरिझम एन्क्रोचमेंट यामुळे तर डिस्टर्ब होते वेस्टर्न घाट, त्यामुळे एंडेंजर्ड मध्ये आले, खूप सारे स्पेसिस एंडेंजर्ड मध्ये आले. तुला असं वाटतं का तुझं ओपिनियन चेंज केलं पाहिजे वाटते की नाही ते डिस्टर्ब होत नाही? नाही सर, पर्यटकांसाठी ज्या शासनाने किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटने केलेल्या गाईडलाईन्स आहेत ह्या फॉलो करूनच पर्यटनाला चालना दिली जाते सर. ज्यामध्ये जर काही ठिकाणी काही पर्यटक जर काही गोष्टींचं उल्लंघन करत असतील, जसं की प्लॅस्टिक सारख्या बॅग्स वगैरे घेऊन जात असतील तर त्यांच्यावर फाईन मारले जात आहेत. पण ऍक्च्युली आपण असं पाहिजे का की टुरिझम फक्त एक रेव्हेन्यू सोर्स म्हणून जनरेट करायचंय, की आपण खरंच त्यांना प्रोटेक्शन म्हणून दिलं पाहिजे फॉरेस्टला आणि मीच गरज नाही डिस्टर्ब करायची जस्ट रेव्हेन्यू अर्न करण्यासाठी? मला असं वाटतं की सर टुरिझममुळे लोकांमध्ये फॉरेस्ट एरियाबद्दल किंवा वाईल्ड लाईफ बद्दल प्रेम वाढत आहे सर. जसं की लोक त्या एरियामध्ये गेले तर बिबट्या वगैरे जे काही प्राणी किंवा वाघ यांचा संपर्क येत आहे त्यांच्याबद्दल त्यांच्यामध्ये मनात असलेली भीती नाहीशी होत आहे. जसं की काही हत्ती किंवा वाघ जे जंगलात शांत असतात, पर्यटक त्यांच्या शेजारून जर शांत व्यवस्थित पद्धतीने गेले तर ते कोणत्याही प्रकारचा हल्ला करत नाही. असे बरेच प्रकारचे सोशल मीडियावर पण व्हिडिओ बघतो. त्यामुळे मला असं वाटतं की पर्यटनाला योग्य पद्धतीने चालना देत आहेत सर. वन हक्क संरक्षण कायद्याबद्दल ऐकलं? बस सर, 2006 येस. त्याच्यामध्ये कोणते टाईपचे हक्क? सामूहिक हक्क आणि इंडिव्हिज्युअल हक्क. वन फॉरेस्ट राईट ऍक्ट 2006च्या कलम 3 नुसार सामूहिक हक्क आणि इंडिव्हिज्युअल हक्क दिले आहेत. त्यामध्ये इंडिव्हिज्युअल हक्क म्हणजे कम्युनिटीला शेती करण्याचा हक्क दिलेला आहे, त्यांना गौण पदार्थ गोळा करण्याचा अधिकार. आणि सामूहिक हक्कांमध्ये जे ग्रामपंचायत आहेत त्या एरियामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे हक्क देण्यात आले. तुला असं वाटतं का मग सध्या त्याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित चालू आहे? सर काही जे फॉरेस्ट एरिया आहेत ज्यामध्ये काही ठिकाणी त्यांचं इम्प्लिमेंटेशन थोडंफार कमी प्रमाणावर चाललंय, कारण नागरिकांमध्ये असलेली उदासीनता हे त्याचं कारण आहे. पण फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांचे भरपूर प्रयत्न करत आहे. जसं की पुण्यामध्ये साधारणतः 1600 JFMC कार्यरत आहेत. तर यांच्या थ्रू बऱ्याच ठिकाणी बचत गटांच्या समूहातून किंवा महिलांना प्रशिक्षण देऊन JFMC थ्रू रोजगाराच्या संधी सुद्धा निर्माण करण्यात येत आहे. सपोज असं म्हणलं तुला उद्या जाऊन पॉलिसी बनवायला सांगितलं फॉरेस्ट बद्दल, येस सर. सो पॉलिसी बनवताना सगळ्यात पहिल्यांदा पाहिजे असतं चॅलेंजेस माहिती असतं. Yes, sir. त्याच्या अनुषंगाने सो महाराष्ट्राला फॉरेस्ट पर्स्पेक्टिव्ह पाहिजे काय वाटतं कोणते 5 चॅलेंजेस आहेत जे सगळ्यात प्रायोरिटी असेल?
सर सर्वात महत्वाचं फॉरेस्ट रिलेटेड चॅलेंजेस मध्ये प्रोटेक्शन अँड कॉन्झर्वेशनचं, ज्याबद्दल अवेअरनेस करणं गरजेचं आहे लोकांमध्ये. दुसरं महत्वाचं सर, जे प्लांट किंवा अॅनिमल्स आहेत त्यांच्या फक्त आपल्याला निगेटिव्ह बाजू बऱ्यापैकी अॅनिमल्सच्या माहिती आहे, जसं की बिबट्या किंवा वाघ, पण त्यांचा एक सायकल मधला रोल, फूड चेन मधला रोल, याबद्दलच्या लोकांबद्दल जागृती करणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं, फॉरेस्ट पॉलिसी बनवताना जे झाडं वगैरे आहेत, तर कोणत्या प्रकारचे झाड आहेत, तर प्रत्येक झाडावर आपण QR कोड लावला तर जे सुशिक्षित लोक आहेत किंवा ज्यांच्यामध्ये क्युरियोसिटी, तर ते त्या झाडाबद्दल माहिती घेऊ शकतात. क्वेश्चन असा आहे की चॅलेंजेस काय? ओके सर. सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रॉब्लेम काय सध्या? सर्वात महत्वाचा भेडसावणारा प्रॉब्लेम जे लॉस होत आहे हॅबिटॅटचा किंवा कॉन्झर्वेशन प्रोटेक्शन मध्ये जे हलगर्जीपणा होते दोन. दुसरा मॅन अँड ॲनिमल संघर्ष, कॉन्फ्लिक्ट आहे. एवढंच. कशाचा कॉन्फ्लिक्ट आहे सध्या आपल्या जिल्ह्यात? आपल्या जिल्ह्यामध्ये मॅडम मोठ्या प्रमाणावर बिबट्याचा आणि मानवाचा संघर्ष बघायला मिळतो. सो आता तू जस्ट म्हटलं की टुरिझम राईट. सो टुरिझमच्याच कंटेक्स्ट मध्ये क्वेश्चन येतो, तो थोडासा कन्सेप्च्युअल. कंपेन्सेटरी फॉरेस्टेशन आहे, येस सर. ते कोणत्या तत्वावर आधारित आहे? एन्व्हायरमेंट त्यासाठी एक तत्व आहे, सुप्रीम कोर्ट आहे दिलं, NGT पण दिलं, ते कोणत्या तत्वावर आधारित? सर त्याबद्दल मला माहिती. ठीक. सो गव्हर्नमेंटने म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इनिशिएटिव्ह रेज केली राईट, क्लायमेट चेंजच्या पर्स्पेक्टिव्हने असते. कोणते सध्या रिसेंटली पंचामृत म्हणून इनिशिएटिव्ह, ते पंचामृत सांगू शकतो? तर आता मला रिकॉल होत नाही, पण वाचलेलं आहे. पण त्यातलं फॉरेस्ट सायन्स सांगतो. सध्या आठवत नाही. मारुतीची कंपनी हा येस मॅडम, वनऋषी मारुतीची कंपनी. त्यांच्याबद्दल काय सांगू शकता? फॉरेस्ट रिलेटेड प्रत्येक गोष्टीची त्यांना फॉरेस्टचा चालता बोलता विकिपीडिया म्हटलं जात होतं. ते प्राणी किंवा फॉरेस्ट रिलेटेड त्यांना प्रचंड माहिती होती आणि आताच त्यांचं रिसेंटली त्यांचं निधन झालं. आणि तुमच्या बॅकग्राऊंडचा फॉरेस्टला काय फायदा होतो? मॅडम माझं बालपणे फॉरेस्ट एरियाच्या जवळपास गेले, त्यामुळे मला फॉरेस्ट एरिया मी जवळून पाहिलेला आहे, मला त्याबद्दलची माहिती आहे. आणि दुसरं म्हणजे माझं एज्युकेशन हे ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये झालेलं असल्यामुळं फॉरेस्ट मध्ये सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशनची कामे करताना मला सॉइल सायन्स या सब्जेक्टच्या नॉलेजचा उपयोग होईल. ॲग्रोनॉमी या सब्जेक्टच्या नॉलेजचा उपयोग प्लॅनची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट समजून घेण्यामध्ये, किंवा मेट्रोलॉजी या सब्जेक्टचा उपयोग मला जे ड्रॉट वगैरे पडतात त्या काळामध्ये चॅलेंजेस कसे फेस करायचे ह्या गोष्टींसाठी उपयोग होईल. कोणत्या फॉरेस्ट एरिया तुमच्या घराच्या शेजारी म्हटलं तर? फॉरेस्ट कडबनवाडीचं संरक्षित फॉरेस्ट आहे, खाजगी आहे की कोणतं वन आहे? संरक्षित पण. कोणत्या ऍक्टनुसार? फॉरेस्ट राईट ऍक्ट 1927. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मॅडम. सर सेक्शन माहिती आहे? रिझर्व्ह फॉरेस्ट सेक्शन 3 आहे मॅडम. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट सेक्शन 3. आपले फॉरेस्ट मिनिस्टर कोण आहे महाराष्ट्राचे फॉरेस्ट माननीय श्री गणेश नाईक साहेब. सो वन विभाग तुला काय वाटतं कोणते 3 फंक्शन जे प्रामुख्याने केले जातात वन विभागात? वन विभागामार्फत सर्वात महत्वाचं फंक्शन प्रोटेक्शन अँड कॉन्झर्वेशन ऑफ वाईल्ड लाईफ, वॉटरशेड मॅनेजमेंटची कामं केली जातात. आदिवासींना त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये किंवा जिथं आहे तिथं त्यांचं सस्टेनेबल पद्धतीने जीवन कसं जगता येईल आणि त्यासोबत त्यांच्या ट्रॅडिशनल पद्धतींमुळे फॉरेस्ट कसं कॉन्झर्व करता येईल ह्या गोष्टी केल्या जातात. क्लायमेट चेंज आहे म्हणजे येस सर. तुम्हीच केलं. सॉरी सर, क्लायमेट चेंज सर्वात महत्वाचा अँगल आहे. क्लायमेट चेंज संदर्भात लँडमार्क जजमेंट झाले तुम्हाला माहिती? सर क्लायमेट चेंज संदर्भात एक लँडमार्क जजमेंट झाले, एक केस झाली ज्याच्यात नंतर ह्या सगळ्या गोष्टी चेंज झाल्या गव्हर्नमेंटला. सांगू शकता? थँक्यू मॅडम. थँक्यू. 2 मिनिट वेट.